चला नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चित्रवार रिझनिंगच्या या ऑनलाईन सेशनमध्ये बुद्धिमत्ताच्या या ऑनलाईन सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एक नवीन आणि एक इंटरेस्टिंग चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे आकृत्या मोजणे. त्यालाच आपण म्हणतो काउंटिंग फिगर. याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? काउंटिंग फिगर म्हणजेच काय तर आकृत्या मोजणे. तर सर्वांनी व्यवस्थित हेडिंग लिहून घ्यायचं आहे, आकृत्या मोजणे म्हणजेच काउंटिंग फिगर. तर या टॉपिकचा विद्यार्थी मित्रांनो हमखास परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्रिकोण मोजा, चौकोन मोजा, वर्तुळ मोजा, आहे ना, चौरस मोजा. तर त्याच्या काही ट्रिक्स आहेत, त्याच्या काही टिप्स आहेत, तर त्या तुम्हाला आज मी शेअर करेन. ठीक आहे, त्याच्या व्यवस्थित नोट्स बनवायच्या. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायग्राम आली तर तुम्हाला काढता आली पाहिजे, हे कुठेतरी समजून घ्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम आली पाहिजे. ठीक आहे, शेप भरपूर सारे आहेत, राईट, आकृत्या भरपूर सारे आहेत, परंतु काही ट्रिक्स आहेत तर त्या आपण शिकून घेऊया. ठीक आहे, चला हेडिंग यापर्यंत त्रिकोण पासून सुरू करू. जास्तीत जास्त त्रिकोणावरती प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्रिकोण कसे मोजायचे? दिलेल्या प्रश्नामध्ये एकूण त्रिकोण किती दिलेले आहेत किंवा एकूण किती त्रिकोण आहेत तर ते कसे मोजायचे ते बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. आता फॉर एक्झाम्पल मी असा एक त्रिकोण काढला विद्यार्थी मित्रांनो, नीट समजून घ्या. तर इथं मी म्हटलं किती त्रिकोण आहेत तर एक त्रिकोण आहे. ठीक आहे, आता मी या शिरोबिंदू पासून मी अशी एक लाईन ड्रॉ केली. आता मी म्हटलं किती त्रिकोण आहे तर आपण मोजतो. मग हा एक, बरोबर, हा एक, परत हा दुसरा आणि हा मोठावाला तिसरा. म्हणजे आपण म्हणतो की इथं तीन त्रिकोण आहेत. इथे किती त्रिकोण आहेत? एक त्रिकोण आहे. इथे किती त्रिकोण आहेत तर इथं तीन त्रिकोण आहेत. ठीक आहे, आता हीच डायग्राम जर मी पुढे वाढवत गेलो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या नीट. आता विद्यार्थी मित्रांनो मी हीच डायग्राम इथं वाढवत जातोय थोडंसं. आता बघा, हे बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला मी आता काय करतोय, वाढवत जातोय. आणि आता मी तुम्हाला विचारतोय की बाबा आता इथे किती त्रिकोण आहेत. तर आता इथं आपण मोजत बसणार आणि मोजत बसण्यामध्ये वेळ वाया घालवणार. तर तसं करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. याची ट्रिक समजून घ्या. याची शॉर्ट ट्रिक काय आहे बघा. त्रिकोण मोजायची ट्रिक काय आहे समजून घ्या. काय ट्रिक आहे समजून घ्या. तर नंबर्स द्यायचे. कसे नंबर द्यायचे बघा, 1 2 3 4 आणि 5 नंबर्स दिले मी. आता या सगळ्या नंबरची फक्त काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करायची. तर बेरीज करून घ्या फक्त. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, बस एवढंच करायचं. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15. म्हणजे या डायग्राम मध्ये एकूण किती त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो, तर 15 त्रिकोण आहेत. तुम्हाला फक्त 1 ते 5 या अंकांची काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करायची. 1 ते 5 या अंकांची काय करायची तर बेरीज करायची आहे. नीट समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ एकच जर शिरोबिंदू असेल, लक्षात घ्या, हा एकच जर शिरोबिंदू असेल आणि पाया समान असेल, हा दिसतोय ना तुम्हाला पाया, शिरोबिंदू जर एकच असेल आणि पाया जर समान असेल तर तुम्हाला काय करायचंय, डायरेक्टली त्यांची बेरीज करायची. 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, बस तुम्हाला एवढंच करायचंय, बाकी काहीच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. राईट, ही खूप छान ट्रिक आहे. आता पुढे बघा, सेम डायग्राम काढतो मी. आता या शिरोबिंदू पासून मी अशा लाईन ड्रॉ करतो, अशा रेषा. हे बघा, आता नंबर द्या 1 2 3 आणि 4. आता बेरीज करा बरं. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1, बस एवढंच करायचं. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10 झालं. म्हणजे उत्तर काय येईल? 10. म्हणजे याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण 10 त्रिकोण आहेत. नीट समजून घ्या. डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घ्या सगळ्यांनी प्रॉपरली. चला, लिहून झाला असेल व्यवस्थित सगळ्यांचं, अशी मी आशा करतो. आता थोडासा डायग्राम मी चेंज करतो विद्यार्थी मित्रांनो. डायग्राम थोडेसे मी चेंज करतो. डायग्राम चेंज केल्यानंतर कशा प्रकारे उत्तर द्यायचे बघा. चला, हे अशी डायग्राम काढतो आता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर उत्तर काढायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. डायग्राम थोडीशी मी चेंज केली आहे. ठीक आहे, पण आपल्याला प्रिन्सिपल जे वापरायचं ते सेम असणार. ठीक आहे, हे असं सेम प्रिन्सिपल वापरायचं आपल्याला. जे मी आता तुम्हाला ट्रिक शिकवली विद्यार्थी मित्रांनो, तर तीच ट्रिक तुम्हाला वापरायची. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर कसं काढायचं बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. काय करणार बघा, मी फक्त नंबर्स देणार. 1 2 3 4. इथे पण नंबर द्या, 1 2 3 नंबर दिले. तर काय करायचं, बेरीज करायची फक्त. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे इथे एकूण किती त्रिकोण आहेत तर 10 त्रिकोण आहे. इथे बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, इथे एकूण 6 त्रिकोण. आणि यांची जर मी बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, 10 अधिक 6 बरोबर काय येतं तर 16 आहे. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण 16 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 16 त्रिकोण आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं पुढे जाऊया. आता मी थोडंसं शेप चेंज करतो आता परत. ठीक आहे, डायग्राम थोडी मी विद्यार्थी मित्रांनो चेंज करतोय मी. आता बघा, आता मी डायग्राम कशी काढतो बघा. आता मी अशी आडवी डायग्राम काढतो. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर काढता येतं का. ठीक आहे, थोडीशी डायग्राम चेंज केली विद्यार्थी मित्रांनो. तर उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो, उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर काय करणार बघा, मी फक्त सिंपल हे बघा, नंबर्स द्यायचे. एक शिरोबिंदू आहे ना. ठीक आहे, बघा हे 1 आणि 2, इथं पण सेम 1 आणि 2, इथं पण सेम 1 आणि 2. ठीक आहे, म्हणजे बघा 1 आणि 2 इथले 3 झाले, परत इथले 3 झाले आणि परत इथले 3 झाले. ठीक आहे, त्याचबरोबर अजून काय येईल बघा, 3 1 3, 3 3 9, इथले 9 झाले टोटल. इथले बघा बरं, हे 1 2 परत 1 2 परत 1 2 परत 1 2. ठीक आहे, म्हणजे 2 आणि 1 3, इथले 3 त्रिकोण झाले, इथले परत 3 त्रिकोण झाले, इथले परत 3 त्रिकोण आणि इथले 3 त्रिकोण. 3 चौक किती झाले तर 12, म्हणजे इथं 12 त्रिकोण झाले.
ठीक आहे. इथे एकूण 12 त्रिकोण झाले. ठीक आहे. आणि हे 12 आणि 9, 12 अधिक 9 करा विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर येईल 21. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर 21 त्रिकोण आहे. किती त्रिकोण आहे? एकूण 21 त्रिकोण आहेत. 21. समजून घ्या व्यवस्थित, खूप महत्वाचं सेशन आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी प्रॉपरली की कशा प्रकारे क्वेश्चन सोडवायचे. चला आता थोडंसं पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. परत थोडा मी शेप चेंज करतो. आता मी शेप कसा काढतोय बघा. मी जशी डायग्राम काढतोय तशी तुमच्या बुक वरती काढून घ्यायची सगळ्यांनी आणि मला उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. चला बघूया कोणाला उत्तर काढता येतं. ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन नाव. यस एव्हरीबडी. उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा, उत्तर काढायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नंबरिंग कशी द्यायची. नंबरिंग द्यायला सुरुवात करायचं. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15. इथं झाले 15 त्रिकोण. अधिक 1 2, 2 आणि 1 इथं झाले 3. परत अधिक 1 2 3 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, इथं आले 10. अधिक 1 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. चला बेरीज करा विद्यार्थी मित्रांनो. 15 आणि 10 25 आणि 3 28 आणि 6 34. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर 34 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? एकूण 34 त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक त्रिकोण मोजत बसायचा नाही, हे कुठेतरी लक्षात ठेवा. प्रत्येक त्रिकोण आपल्याला मोजायचा आहे का? नाही. या ट्रिकचा वापर करायचा आहे आणि पटकन आन्सर काढायचं. तर मग कन्सेप्च्युअल अभ्यास करायचा आपला. थोडंसं समजून घ्या व्यवस्थित, प्रॉपरली अभ्यास करायचा आहे कन्सेप्ट समजून घेऊन. चला अशीच एक सेम डायग्राम प्रॅक्टिस करायची विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला सर्वांचं आन्सर आलं पाहिजे. प्रॉपरली डायग्राम काढायची व्यवस्थित. मी जशी डायग्राम काढली तुमच्या बुकमध्ये. आणि बघा आता बेस कसा चेंज करत जातोय मी. वेगवेगळ्या टाईपच्या डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. फक्त फॉर्मॅट समजून घ्या, याच्या कन्सेप्ट समजून घ्या, ट्रिक कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या या गोष्टी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. उत्तर काढायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसला नंबर्स द्यायचे 1 2, त्याचबरोबर 3 4 5 आणि 6. इथं बघा परत 1 2, इथं पण 1 2 1 2 1 2. ठीक आहे. चला आता मोजून घ्या. 6 आणि 5 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. इथे झाले 21 त्रिकोण. ठीक आहे. हे 2 आणि 1 3, इथं झाले 3 त्रिकोण. ठीक आहे. इथं 2 आणि 1 3, इथं पण झाले 3 त्रिकोण. 2 आणि 1 3, इथं झाले 3 त्रिकोण आणि इथं पण झाले 3 त्रिकोण. तर सगळ्यांची बेरीज केली तर काय येईल बघा. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 21. एकूण या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो किती त्रिकोण आहेत, तर एकूण आहेत 30 त्रिकोण. या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? एकूण 30 त्रिकोण आहेत. त्याचबरोबर हा इथला 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 बरोबर. अधिक 3 33 त्रिकोण. एकूण किती त्रिकोण आहेत? 33 त्रिकोण. हा इथला 3 पण आपल्याला ऍड करावा लागेल. ठीक आहे. मध्ये लिहिला होता त्रिकोण, तो 3 ऍड करायचा राहिला. हा यस. एकूण विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, तर या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण 33 एकूण 33 त्रिकोण आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. चला आता थोडंसं पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. डायग्राम थोडी चेंज करूया आपण थोडंसं. चला आता अशी जर आकृती आली विद्यार्थी मित्रांनो, तर कसं सोडवायचं बघूया आपण. इथे पण मोजत बसायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. याची पण शॉर्ट ट्रिक आहे, याची पण एक ट्रिक आहे. तर ती ट्रिक कशी अप्लाय करायची बघा. नंबर द्यायला सुरुवात करायचं. इथं लिहायचं 1, इथं लिहायचं 2, इथं लिहायचं 3. राईट. कडे असा नंबर द्यायचं. 1 2 3 लिहिलं मी. या 1ला परत इथं 1ला शिफ्ट करून द्यायचं. 1ला 1 लिहायचं. आता लिहिताना कसं करायचं बघा. 1 अधिक 2 3 इथं लिहायचं. 1 अधिक 2 करायचं, इथं 3. परत 3 अधिक 3 करायचं. 3 अधिक 3 किती येतं? 6 येतं. बघा लक्षात घ्या. 3 अधिक 3 बरोबर किती येतं? 6. इथं 6 लिहा. तर बघा सिंपल. काय केलं मी? 1ला 1 इथं लिहिलं मी. 1 अधिक 2 1 आणि 2 3 इथं लिहिलं मी. 3 अधिक 3 3 आणि 3 इथं मी 6 लिहिलं. ठीक आहे. आता फक्त काय करायचं बघा. यांची बेरीज करून घ्यायची. 6 अधिक 3 अधिक 1. हे बघा इथं लिहून घेतो वाटल्यास मी. 1 3 6 आलं. यांची बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, इथं लिहिलं मी 10. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, मी इथं 10 लिहिलं. आता पुढे काय करायचं बघा. पहिल्यांदा कंपल्सरी रॉंग करायचंय. पहिल्यांदा कंपल्सरी रॉंग करा, पुढे राईट करा, पुढे रॉंग करा. रॉंग राईट रॉंग. पहिल्यांदा कंपल्सरी रॉंग आला पाहिजे, फुली मारायची. पहिल्यांदा कंपल्सरी रॉंग, चुकीचं चिन्ह, फुलीचं चिन्ह, परत राईट परत रॉंग. आणि घेताना काय करायचं, राईट वाले अंक घ्यायचे. म्हणजे 3च घ्यायचा फक्त. जे राईट ज्याच्या समोर मी राईट केलं तेच घ्यायचं. 10 अधिक 3 काय येतं? 13. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत?
तर एकूण 13 त्रिकोण आहे. या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर एकूण आहेत 13 त्रिकोण. व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करून घ्या. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? जास्त काही अवघड नाहीये. थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं सुरुवातीला, समजेपर्यंत. फक्त नंबर द्यायचे. काय करायचं? 1 2 3 असे नंबर दिले. ठीक आहे. या 1 ला इथं सरळ शिफ्ट करायचं, 1 ला 1च लिहायचं. परत काय करायचं बघा, 1 अधिक 2 करायचं. 1 अधिक 2 किती येतं? 3. ते इथं लिहायचं. परत काय करायचं? 3 अधिक 3 करायचं. 3 आणि 3 किती येतं? 6. ते इथं लिहायचं. किती आलं आपल्याकडं? 1 आलं, परत 3 आलं आणि 6 आलं. ठीक आहे. आता काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आधी यांची बेरीज करून घ्यायची. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. ते इथं लिहिलं मी 10. परत काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे ते कंपल्सरी रॉंग करायचं, चुकीचं. परत हे राईट करायचं आणि परत हे रॉंग करायचं. आणि तर राईट वाले लिहायचं फक्त. या 3 ला फक्त खाली ऍड करायचं. 10 अधिक 3 किती येतं मग? 13. म्हणजे या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण किती त्रिकोण आहे? तर 13 त्रिकोण आहेत. एकूण किती त्रिकोण आहेत? तर एकूण 13 त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं पुढे जाऊया. आता या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या शोधायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची, तुमच्या डायग्राम काढून घ्यायची प्रॉपर आणि आन्सर काढायचा प्रयत्न करायचा. सेम ट्रिक अप्लाय करायची. जे मी ट्रिक तुम्हाला आता शिकवली तीच ट्रिक वापरायची. मोजत बसायचं नाही, असं 1 2 3 4 5 हे असं मोजत बसण्यामध्ये आपला वेळ बिलकुल पण वाया घालवायचा नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. डायरेक्टली ट्रिकचा वापर करायचा आणि प्रश्न सोडवायला सुरुवात करायचं. ठीक आहे. नंबर द्यायला सुरुवात करायचं. 1 2 3 आणि 4 नंबर द्यायला सुरुवात केली मी. या 1 ला आहे तसं 1 इथं लिहून घेतलं मी. 1 अधिक 2 करा, 1 अधिक 2 3 येतं. परत 3 अधिक 3 करा, 3 अधिक 3 6 येतं आणि 6 अधिक 4 करा 10 येतं. ठीक आहे. वाटल्यास इकडे लिहून घ्यायचं हे बाजूला. 1 आलं आपल्याकडं. काय काय आलं आपल्याकडं? 1 आलं, त्याचबरोबर 3 आलं, त्याचबरोबर 6 आलं आणि त्याचबरोबर 10 आलं. ठीक आहे. या सगळ्यांची आधी बेरीज करून घ्या. 10 आणि 6 16, 16 आणि हे 4 किती झाले? 20. ठीक आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, पहिल्यांदा कंपल्सरी चुकीचं करायचं, फुली मारायची, रॉंग करायचं, परत राईट करायचं, परत रॉंग करायचं, परत राईट करायचं आणि जे राईट वाले ते मोजायचे. हे 6 अधिक 1, 6 अधिक 1 7 आणि 20 अधिक 7 करायचं तर 27. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण बघायला मिळतील? तर एकूण 27 त्रिकोण आपल्याला पाहावयास मिळतील. तुम्ही जर मोजून घेतले 1 बाय 1 तरी पण तुमचं जे उत्तर आहे ते 27च येणार आहे. राईट. पण आपल्याला एक्झाम मध्ये, परीक्षेमध्ये हे मोजत बसायला बिलकुल पण वेळ नाही. म्हणून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या अशा प्रकारच्या ट्रिक्सचा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं पुढे जाऊया. उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. हे आपण बघायची घेतली, थोडीशी मोठी घेऊ आपण डायग्राम. चला बघूया किती जणांचं उत्तर, किती जणांना उत्तर बरोबर काढता येतं. उत्तर काढायचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर काय दिलं गेलं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला नंबर्स देऊन द्या. 1 त्याचबरोबर 2 3 4 आणि 5. ठीक आहे. या 1 ला मी इथं 1 घेऊन घेतलं. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15. ठीक आहे. हे बाकीचं इथं लिहून घेतलं. असं 1 लिहिलं मी, त्याचबरोबर 3 लिहिलं मी, त्याचबरोबर 6 लिहिलं, त्याचबरोबर 10 लिहिलं मित्रांनो आणि 15 पण लिहिलं. ठीक आहे. आता काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट समजून घ्या. इथं रॉंग केलं मी, इथं राईट करायचं, इथं रॉंग केलं मी, इथं राईट करायचं आणि इथं रॉंग केलं मी. आधी या सगळ्यांची बेरीज करून घ्या. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, 20 आणि 15 35. आता 35 मध्ये किती अधिक करायचं? हे 10 आणि हे 3, 10 आणि 3 13 अधिक करायचं. 35 आणि 13 किती झाले बघा मग? 48. म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो किती त्रिकोण आहेत? तर 48 त्रिकोण आहेत. या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर 48 त्रिकोण आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना समजलं असेल मी अशी आशा करतो. ठीक आहे. चला आता थोडंसं पुढे जाऊया. आकृती थोडी चेंज करू विद्यार्थी मित्रांनो. या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण मोजायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील किंवा किती त्रिकोण असण्याची शक्यता आहे? तर काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट नंबर द्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 आणि यांची डबल करायची. फक्त एवढंच करा. 6 गुणिले 2 करा. 6 दोन्ही 12. म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो किती त्रिकोण आहे? तर 12 त्रिकोण. डबल करायचं. 6 दोन्ही 12. बस एवढंच करायचं विद्यार्थी मित्रांनो. चला विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करू. आता थोडंसं आपण चौरस कडे वळूया. चौरस कशा प्रकारे मोजायचं हे पण समजून घ्या, कारण हे देखील खूप महत्वाचं आहे. चौरस आणि चौकोन याच्यामध्ये फरक आहे, लक्षात घ्या. चौरस आणि चौकोन मध्ये कसा फरक आहे ते पण समजून घ्या. चौरस आणि चौकोन याच्यामध्ये फरक आहे. चौकोन म्हणजे फक्त काय असतं? 4 कोणांचा समूह. चौकोन म्हणजे काय? 4 कोण व
चार बाजू यांचा समूह आणि तो कसा असला पाहिजे, एकरूप म्हणजे समान असला पाहिजे. चौकोन मध्ये तसं काही नाही, चार कोण फक्त समान पाहिजे, बाजूचा काही संबंध येत नाही. बाजू समान नसलं तरी चालतं. म्हणजे थोडक्यात बघा, हा पण चौकोनच झाला, आयत देखील चौकोनच झाला, हा पण चौकोनच झाला, ठीक आहे, हा पण चौकोनच झाला, बरोबर. हे सगळे चौकोन आहेत, पण चौरस फक्त हा सगळ्या बाजू समान पाहिजे आणि सगळे कोण समान पाहिजे. इथं काय, चार कोणांचा समूह आणि चार बाजूंचा समूह एवढंच. इथं मात्र एकरूप पाहिजे, त्या बाजू आणि कोण दोन्ही समान पाहिजेत. चौरस आणि चौकोन याच्यामधला बऱ्याच जणांना फरक समजत नाही, तर तो फरक समजून घ्या. चौरस आणि चौकोन याच्यामधला जो फरक आहे तर तो आधी व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. चौकोन म्हणजे चार कोणांचा समूह, बाजू वेगळ्या असल्या तरी चालतात, कोण वेगळे असले तरी चालतात. पण चौरस मध्ये तसं नाहीये. चौरस मध्ये मित्रांनो, चार कोण आणि चार बाजू ज्या पण आहेत तर त्या समान पाहिजेत, चारही बाजू समान पाहिजेत आणि त्याचबरोबर चारही कोण देखील कसे पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते अगदी समान पाहिजेत. आणि या डेफिनेशन्स लिहून घ्या, बऱ्याच जणांना हे माहिती नाहीये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर मोजायचं कसं सर्वांचं लिहून झालं असेल अशी मी आशा करतो. मोजायचं कसं बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा लक्षात घ्या, एक प्लस म्हटलं की 5 घ्यायचं. ही अशी जर डायग्राम आली, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही जर डायग्राम अशी आली, ठीक आहे, तर हे एक अधिक याचा अर्थ घ्यायचं 5 काय चौरस, 5 काय चौरस आहे, ठीक आहे. आता इथं बघा, इथं हे एक अधिक आहे, हे एक अधिक म्हणजे याचा अर्थ किती चौरस, 5 चौरस. आणि वरचं हे मोठं एक अधिक आणि इथले 5 म्हणजे हे 5 अधिक 5 किती झाले, एकूण 10 चौरस झाले की नाही. म्हणजे या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो एकूण किती चौरस आहे, तर 10 चौरस आहे. एक अधिक लक्षात ठेवायचं, राईट, एक अधिक याचा अर्थ किती चौरस, 5 चौरस. लिहून घ्या, नोट्स मध्ये प्रॉपर लिहून घ्या, एक अधिक म्हणजे 5 चौरस. नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं आहे खूप. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं पुढे जाऊया. अशा प्रकारे जर आकृती आली तर सांगा मला, ठीक आहे. अशा प्रकारे आकृती आली तर सांगा बरं, काढा, आन्सर काढायचा प्रयत्न करा. चौरस किती आहेत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे एक अधिक आहे, इथं हे एक अधिक याचा अर्थ किती, 5 झाले. परत पुढचं हे एक अधिक, इथले 5 आणि परत हे इथले 5, म्हणजे असे एकूण किती झाले, तर 15. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण 15 चौरस आपल्याला पाहावयास मिळतात. चला विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल अशी मी आशा करतो, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल अशी मी आशा करतो, ठीक आहे. पुढे आपल्याला त्रिकोणाचे अजून काही प्रकार, त्याचबरोबर चौरस चौकोनाचे अजून काही प्रकार, त्याचे अजून काही डायग्राम्स, वर्तुळ हे देखील बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे.